नमो नमः. वैश्विक साहित्य संस्कारामध्ये संस्कृत वाङ्मयाचं स्थान अग्रगण्य आहे. मनोरंजन आणि काव्यानंदाबरोबर मूल्यादृष्टी तसंच सुसंस्कृत समाजाची रचना करणं हा पण संस्कृत साहित्याचा महत्त्वाचा उद्देश राहिला आहे. संस्कृत ही कालजयी भाषा आहे आणि संस्कृत साहित्य हे त्रिकालाबाधित सत्य आहे. संस्कृतचे इतके महत्त्व असल्यामुळे संस्कृतचा प्रचार प्रसार साधारण लोकांपर्यंत करणं हा आमचा मुख्य उद्देश आहे. काव्यम एहसे आर्धकृते व्यवहारविदे इत्यभुक्त दिशा काव्यम लौकिकं व्यवहारज्ञानं संपादयति. तदर्थमेव बहुनि काव्यानि रचितानि. अनन्तवं काव्यं किरातार्जुनीयं. भारविकविना किरातार्जुनीय काव्ये कथं सुसंस्कृतः व्यवहारः कर्तव्य इति तत्र रसयिदिष्टम् आधुनिकयुगे सुसंस्कृतव्यवहारसिद्धये इदं काव्यं प्रसारणीयं कृतम् एषो उपक्रमः अस्माकम्. नमस्कार. संस्कृत भाषेतील महान रचना किरातार्जुनीयमचे संस्कृत साहित्यात स्वतःचे असे एक वेगळे स्थान आहे. किरातार्जुनीयम एक असे महाकाव्य आहे ज्याच्या अध्ययनाने मनुष्याला सर्व लाभ संपन्न होतो. यात साहित्य, व्याकरण, वेदांत, न्याय, धर्म, राजनीती, कामशास्त्र इत्यादी अनेक शास्त्रांबरोबरच पुराण आणि इतिहास सुद्धा आहे. या महाकाव्याचे रचनाकार आहेत महाकवी भारवी. या रचनेचे वैभव इतके जास्त आहे की महाकवी माघ सारखे पंडित कवी सुद्धा त्यांच्याशी स्पर्धेचा भाव ठेवतात. महाकवी भारवी आपल्या किरातार्जुनीयम या एकाच कृतीने अजरामर झाले. महाकवी भारवी तर आनंदमय सृष्टीचे निर्माता. त्यांच्या काव्याचे सौंदर्य रस, काव्याचे सौंदर्य तर रसच असतं. रस म्हणजे आनंद, भाव. त्यांच्या काव्यामध्ये शृंगार किंवा दुसऱ्या कोमल रसांना स्थान नाही आहे. सप्तम सर्गापासून दशम सर्गापर्यंत जे पण शृंगाराचे वर्णन येते ते तर इतकं मदोवेदक नाही आहे जितकं वीररसाचं वर्णन होतं. महाकवी भारवी आनंदमय काव्यसृष्टीचे निर्माता आहेत. आपली एकच रचना किरातार्जुनीयमने ते अजरामर झाले. किरातार्जुनीयम, शिशुपाल वध, नैषधचरित ही 3 संस्कृत महाकाव्ये बृहत्त्रयी या नावाने प्रसिद्ध आहेत. बृहत्त्रयी काव्यात किरातार्जुनीयम अन्यतम काव्य आहे. या उत्तम काव्याने भारवी यांचे नाव महाकवींच्या मध्ये मोठ्या आदराने घेतले जाते. यांचे महाकाव्य महाकाव्याच्या सगळ्या लक्षणांनी परिपूर्ण आहे. उपमा कालिदासस्य भारवे अर्थगौरवम दंडिनाः पदलालित्य मागे सन्ति त्रयोगुणाः. कवी कुलगुरू कालिदास ते आपल्या उपमांसाठी प्रसिद्ध आहेत, तसेच भारवी अर्थगौरवासाठी. यांनी आपल्या पात्राच्या मुखातूनही अर्थगौरवाची प्रशंसा केली आहे. सुरुवातीलाच सशष्ट वौदार्य विशेषशालिनीम तसेच औदार्यमर्थ गांभीर्यम असे म्हटले आहे. त्यांनी श्री शब्दापासून आपल्या काव्याचा प्रारंभ केला आहे आणि प्रत्येक खंडाच्या शेवटी निश्चित रूपात लक्ष्मी शब्दाची स्थापना केली आहे. अशा प्रकारे सर्वतोभद्र वस्तूंची वर्णनशैली आणि नैसर्गिकता यांनी त्यांना महाकवीच्या प्रथम श्रेणीत आणून सोडले आहे.
आजही श्रेष्ठ कवी ज्यांचे गुणगायन करतात अशा भारतीय महाकवी भारवी यांना आम्ही प्रणाम करतो. महाकवी भारवी आजपासून 1500 वर्ष आधी होऊन गेले. अवंती सुंदरी कथांच्या उल्लेखांमुळे समजते की भारवींचा काळ 550 ते 600 इसवी आहे. हे खरं आहे की भारवींबाबत अधिक आणि संपूर्ण माहिती मिळाली नाहीये. त्यांनी आपल्या रचनांमध्ये नाव सुद्धा लिहिले नाहीये, परंतु काही गोष्टींवरून त्यांचे क्षेत्र, काल इत्यादीच्या संबंधात माहिती प्राप्त होते. महाकवी दंडी यांनी रचलेल्या अवंती सुंदरी कथेवरून समजते की भारतातील दक्षिणोत्तर प्रदेशात आनंदपूर नावाचे एक गाव आहे. तेथील कौशिक गोत्र असलेला परिवार नाशिक देशातील अचलपूर गावात राहायला लागला. या परिवारात नारायण स्वामी नावाच्या एका गृहस्थाला दामोदर नावाचा पुत्र प्राप्त झाला. अत्यंत गुणवान, बुद्धिमान, विद्वान हा दामोदरच महाकवी भारवी नावाने प्रसिद्ध झाला. असे म्हटले जाते की भारवींवर सरस्वती देवीचा वरदहस्त होता, परंतु लक्ष्मी देवी त्यांच्यावर रुसली होती. धनाच्या अभावामुळे त्यांच्या पत्नीने त्यांना धन अर्जित करण्यासाठी घराबाहेर काढले. कोणचे पण काम अविचाराने नाही केले पाहिजे. अविचार अनर्थाचे कारण आहे. विचारी पुरुषांना त्यांच्या गुणांमुळेच लक्ष्मी स्वतः वरमाला घालते. का काय मी चूक म्हटले? उत्तम, अतिउत्तम. वाह, काय विचार आहेत तुमचे. मी दरबारात या विचाराला व्यक्त करण्याचा प्रयत्न करेन. पृढपे हि विवश्यकायणम गुणरुद्धा स्वयदेव संपदा. उत्तम, अतिउत्तम. हा श्लोक कोणी लिहिला आहे? महाराज, मी त्या व्यक्तीला जाणतो. आपली आज्ञा असेल तर मी त्याला दरबारात उपस्थित करू शकतो. तो जो कोणी आहे, ज्ञानी आहे. ह्या श्लोकाला सुवर्ण अक्षरांनी लिहून माझ्या शयन कक्षात लावले जाओ. राजाचे निमंत्रण स्वीकारून फाटके कपडे घातलेले अत्यंत अशक्त असे भारवी राजधानीत पोचले. परंतु अशा दरिद्री माणसाला पहारेकऱ्यांनी राजाला भेटू दिले नाही. याच्या एका वर्षानंतर राजाच्या शयनकक्षात आणखीन एक घटना घडली. त्याचा संबंध या श्लोकाशी होता. हा कोण असू शकतो? माझ्या शयन कक्षात राणी बरोबर? हे तर अनर्थ आहे. त्याचे प्राण वाचणार नाहीत. प्राणात आपण आलात. देव खूप दयाळू आहे. हो, पण यावेळी हे म्हणण्याचे तात्पर्य काय आहे? 20 वर्षापूर्वी हरवलेला आपला मुलगा आज परत आला आहे. पहा ना कसं शांत झोपला आहे. आज माझे वंश संपण्यापासून वाचले. निश्चितच श्लोक लिहिणारा आदरभावाने सन्मानाचा पात्र आहे. राजाने त्याच वेळी भारवीला दरबारात बोलावून सन्मानित केले. अशा प्रकारे राजाच्या परिवाराचे रक्षण करणारे भारवी आदरास पात्र झाले. किरातार्जुनीयम महाकाव्याचे अंश आहे. महाभारताचे वनपर्व महाकवी भारवींनी महाभारताच्या वनपर्वाचे वैचारिक आणि भावनात्मक दर्शन करून त्याला मूर्त आणि विशेष बनवायला 18 खंडात ह्या महाकाव्याची सविस्तर आणि कलात्मक रचना केली. यात कौरवांना युद्धात पराजित करण्यासाठी अर्जुनाने घोर तपश्चर्येने शंकर देवाकडून रौद्रास्त्र प्राप्त केले.
ज्याची कथा यात पूर्ण रूपाने विद्यमान आहे. महाकवी भारवी अदृष्ट निष्ठ आहेत. समाप्ती कामो मंगलमाचरेत ह्या वचनानुसार आपली रचनाचा आरंभ त्यांनी मंगलाचरणातून केला आहे. महाकाव्याचा पहिला श्लोक मंगलवाचक श्री शब्दापासूनच आरंभ झाला आहे. आपले चारही भाऊ आणि पत्नी द्रौपदी यांच्याबरोबर द्वैतवनात निवास करणाऱ्या युधिष्ठिराने एका वनातील व्यक्तीला ब्रह्मचार्याच्या वेशात पाठवून दुर्योधनाच्या शासन प्रणालीला अवगत करून घेतले आणि आपल्या चारही भावांना आणि पत्नीला याविषयी सांगितले. शत्रूची सफलता ऐकून दुर्योधन, दुःशासन यांच्याकडून अपमानित द्रौपदी क्रोधाने भडकून उठली. आपल्यासारख्या व्यक्तीला स्त्रीचे अनुशासन अपमानासारखे व्यक्त होते, कारण की मनोव्यथा शालीनतेला नष्ट करत होती. यामुळे मी बाध्य होऊन बोधवचनांनी तुम्हाला अवगत केले. महाराज युधिष्ठिर, कौरवांबरोबर आता युद्ध आवश्यक आहे. महाराज युधिष्ठिर तर विवेकी होते. त्यांनी क्रोधाला जिंकून कार्य करणे योग्य समजले. महर्षी व्यासांनी शत्रूवर विजय प्राप्त करण्याचा उपाय सांगितला आणि ते अंतर्धान पावले आणि त्यांच्या जागी एक यक्ष उपस्थित झाला. हा यक्ष रुद्राक्ष म्हणजेच पशुपतास्त्राच्या उद्देशाने अर्जुनाला हिमालयाकडे घेऊन जातो. आपण मुनींच्या आदेशानुसार सावधान होऊन तपश्चर्या करा, आपली तपश्चर्या फलदायिनी हो, असे म्हणून यक्ष अंतर्धान पावला. अर्जुनाच्या तपश्चर्येला भंग करण्यासाठी अप्सरांनी खूप प्रयत्न केला, परंतु नियमचरणाने कृश असूनही दृढकाय धनुर्धारी वीर शांत रसयुक्त अर्जुन विचलित झाले नाहीत. इंद्राच्या आदेशानुसार अर्जुन भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी सूर्यदेवाकडे तोंड करून एका पायावर उभे राहून निराहार अंतःशुद्धी पुरस्सर तपश्चर्या करत खूप दिवस घालवतात. प्रभू, घोर तपश्चर्येमुळे अर्जुन अत्यधिक तेजस्वी झाले आहेत. भगवान नारायणाच्या अंशरूप ह्या अर्जुनाविषयी तुम्ही लोक इतर कल्पना करू नका. तुम्ही लोक माझ्याबरोबर चला. किरात रूपद्वारी माझ्याद्वारे मारलेल्या या वराहरूपी दानवाला हा मारेल आणि नंतर मृगयाविवाद करून माझ्याबरोबर युद्ध करेल. तिथे सर्वसाधारण रहित ह्याच्या भुजांचा पराक्रम तुम्ही पहा. एवढे म्हणून भगवान शंकर किराताचा वेश घालून धनुष्यबाण घेऊन निघाले. त्यांचे अनुसरण करता करता त्यांचे सगळे गणपण महती किरात सेनाच्या रूपात परिवर्तित झाले. अशा प्रकारे प्रयाण करता करता अर्जुनाच्या जवळ आली. भगवान शंकर एका वृक्षाखाली शरसंधान करून उभे राहिले. अर्जुनाने त्या विशालकाय वाराहाला पाहिले. त्याला महर्षी व्यासांनी दिलेला इशारा आठवला. व्यास मुनींनी सावध केले होते की शत्रूला स्वतः जवळ येऊ देऊ नको. अर्जुनाने गांडीववर बाणाचे संधान केले. तिकडे शंकर देवांनी पिनाकनी बाण सोडला. त्यांचा बाण वाराहाचा भेदन करून भूतलात शिरला. नंतर अर्जुनाने त्याला मारले. अर्जुनाचा बाण अधोमुख होऊन तिथेच पडला होता. वाण आणण्यासाठी अर्जुन तिकडे गेला तेव्हा त्यांनी सहसा आलेले वनेचर पाहिले. वनेचर म्हणाला, थांबा, तुमच्यासारख्या महानुभावांनी न्यायाला विसरले नाही पाहिजे. तुम्हाला दुसऱ्याच्या बाणात निस्पृहच नाही, तर दुसऱ्याद्वारे मारलेल्या शिकारीला मारणं लज्जित व्हायला हवे. कृतज्ञता सज्जन पुरुषांच्या आश्रयाला राहते. ह्या प्रकारे वनेचरांनी अनेक प्रकारांनी वाण प्राप्तीसाठी अर्जुनाला म्हटले. किराताच्या वचनांनी प्रताडित झालेल्या अर्जुनाने क्रोधित झाल्यानंतरही वीरता नाही सोडली. त्यांनी विकाररहित होऊन बोलले. स्पष्टोच्चारे, श्रवणमधुर आणि शत्रूलाही प्रसन्न करणारी गंभीरार्थ पदानी युक्त वाणी पुण्यात्मा लोकच बोलू शकतात. असे वाक्वैद्यशी असणारे तुम्ही फलदायक कार्य करण्यासाठी उद्योग आपल्या स्वामीला का नाही थांबवलं? एकदा ज्या बाणाला फेकण्यात आलं त्याचा नाश निश्चित आहे.
मी देवेंद्राच्या बाणाची इच्छा करत नाही तर या तुच्छ वंचनाच्या बाणाची इच्छा का करेन? वराह माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करत होता म्हणून मी त्याला मारलं. त्यांनी मारलं, मी नाही, याचा काय प्रमाण आहे? असं वाटतंय तुमच्या स्वामीची बुद्धी मोहित झाली होती. कुठे आम्ही वर्णाश्रमाचे रक्षक आणि कुठे वनचर. अशा प्रकारे अर्जुनावर नाराज झालेल्या त्या वनेचर रूपधारी गणाने अर्जुनाला विजयासाठी धमकावत सेनेतील प्रसन्न चित्त भगवान शंकराकडे जाऊन सगळा समाचार सांगितला. शिवजीच्या आदेशानुसार सेना अर्जुनावर आक्रमण करण्यासाठी निघाली. तपश्चर्येमुळे अशक्त काय, गांडीव हातात घेतलेल्या अर्जुनावर सगळ्यांनी बाणाचा वर्षाव केला. अर्जुनाने त्यांच्या सर्व बाणांना कापून काढले आणि सगळ्या सैनिकांना बेशुद्ध केले. त्यानंतर सेना पळायला लागली. पळत असलेल्या सेनेला पाहून स्थिर कीर्तियुक्त कार्तिकेय यांनी म्हटले, मोठ्या मोठ्या असुरांना युद्धात जिंकणारे तुम्ही लोक मानवाला घाबरून का पळत आहात? कार्तिकेयाला थांबवून शंकरदेव अर्जुनाशी लढायला सज्ज झाले. शंकरदेव आता अर्जुनावर धनुष्यातून बाण सोडायला लागले. अर्जुनाची निर्मळ कीर्ती वाढवण्यासाठी क्रमाने जैव पराजयाची लढाई करायला लागले. भगवान शंकरांनी एकाच वेळी अर्जुनाचे सगळे बाण नष्ट केले. अर्जुनाने खूप क्रोध करून बाणाचा वर्षाव सहन करत वेगाने जवळ जाऊन शंकराच्या छातीवर मुष्टी प्रहार केला. जवळ आलेल्या अर्जुनाला शंकरांनी बुक्क्यानी मारले. दोघांनी मुष्टीप्रहाराचे युद्ध काही वेळ केले. अर्जुनाच्या स्फूर्तीनं प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी अर्जुनाला प्रकट होऊन मिठी मारली. ही घटना माझ्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. श्रीमान, आपण कोणत्या गोष्टीबाबत बोलत आहात? मी शंकरदेव प्रकट होण्याच्या घटनेच्या संदर्भात व्याख्या करत आहे. प्रभू, शंकरदेव तर आपल्या स्फूर्तीने प्रसन्न होऊन प्रकट झाले होते. ते आपल्या तपश्चर्याने तेवढे प्रसन्न झाले नाहीत जेवढे आपले धैर्य पाहून प्रसन्न झाले, असे माझे म्हणणे आहे. माझेही असेच म्हणणे आहे. मी भस्म, धवल, चंद्रलेखाने विभाजित त्या दिव्य मूर्तीधारी शंकराला पाहून प्रणाम केला. या घटनेनंतर लगेचच ढग हळूहळू बरसायला लागले होते आणि आकाशात फुलांचा वर्षाव व्हायला लागला. जोरात डुगडुगी सुद्धा वाजायला लागली होती. अचंबित करणाऱ्या त्या दृश्याने पूर्ण वातावरण मंत्रमुग्ध झाले. इंद्राचे अनुसरण करत समागत सर्व लोकपालांनी आकाश सुशोभित झाले. वायूने बैलावर विराजित भगवान शंकरावर कल्पवृक्षांच्या फुलांची माळा घालून त्यांना आनंदित केले. मी भगवान शंकराची स्तुती केली आणि वर मागत मागत म्हटले, हे धर्मप्रिय, आस्तिकतेने विशुद्ध, धर्माचे रक्षण करणारे महाराज युधिष्ठिरांच्या अपराधकर्त्या शत्रूंवर मी कशा प्रकारे विजय प्राप्त करू? हे भूतनाथ, युद्धात ते सामर्थ्य आपण मला द्यायची कृपा करा. अशा प्रकारे उच्च स्वरात सांगून टाकणाऱ्या प्रगल्भ बुद्धीचे इंद्रपुत्र अर्जुनाला सांत्वना देऊन भगवान शंकरांनी ज्वलंत अग्नीने व्याप्त भगवान अस्त्र धारण करत धनुर्वेदाला अर्जुनासाठी देऊन दिले. अर्जुनाने शिवाकडून पाशुपत अस्त्र प्राप्त केले. ही या कीर्तार्जुनियमचे मुख्य कथावस्तू आहे आणि हे महाभारताच्या वनपर्व कथा शिवपुराणामध्ये अर्जुनाची पाशुपत अस्त्रप्राप्ती या प्रमुख घटनेवर आधारित आहे. या महाकाव्याचा मुख्य रस वीररस आहे आणि शृंगार गौणरूपांनी वर्णित आहे. शंकराने वर दिल्यानंतर इंद्रादी सर्व लोकपालांनी शंकर देवाकडून आज्ञा घेऊन सफल मनोरथ असणाऱ्या त्या अर्जुनाला विजयी करणारी विविध प्रकारची अस्त्रे प्रदान केली.
घरी जा, शत्रूंना जिंक असे म्हणून शंकराने सांगितल्यावर अर्जुन युधिष्ठिरापाशी आला. प्रणाम. स्थान ग्रहण करा. तुम्हाला इथे पाहून मला आश्चर्य वाटत आहे. पण मला जराही आश्चर्य नाही वाटत. मला तर तुमच्यापाशी यायचंच होतं. असं तसे आपले शौर्य, धैर्य आणि स्फूर्तीची चर्चा सगळीकडे व्यापक रूपात पसरली आहे. माझं तर आता एकच लक्ष आहे. काय ते लक्ष कोणते ते आम्हाला समजू शकेल? भगवान शंकरांनी प्रकट होऊन मला निर्देश दिला होता की शत्रूंवर विजय मिळव. बस हेच लक्ष, हाच उद्देश घेऊन मी इथं आलोय. अशा प्रकारे शत्रूवर विजय प्राप्त करून महाकाव्याची समाप्ती होते. यात कोणतीही शंका नाही की महाकवी कालिदासांच्या ललित मधुर, रम्योदात्त आणि ध्येयवादी कलाकृती यानंतर कालांतराने भारवी यांच्या ओजस्वी, विवेकप्रधान आणि वैचारिकतेने वास्तववादी रचना रसिकांच्या मान्यतेच्या क्षितिजावर चमकायला लागली. भारवी थोडक्या शब्दांमध्ये खूप काही सांगण्यात कुशळ होते. अर्थाच्या विस्ताराला शब्दांमध्ये इतक्या कौशल्याने लावून ते रचत होते की जेव्हा त्या शब्दांचा अर्थावर लक्ष दिले जाते तर एक एक शब्द एक लांब वाक्यांची भावना व्यक्त करू लागतात. त्यांच्या उदाहरणांमध्ये कृतप्रणामस्य महिं भुजे जितां सपत्नेन निवेदयिष्यतः न विव्यथे तस्य मनो न हि प्रियं प्रवक्तुमिच्छन्ति मृषा हितैषिणः नाहीतर सखीनिव प्रीतियुजोऽनुजीविनः समानमानान् सुहृदश्च बन्धुभिः ससन्ततं दर्शयते गतस्मयः कृताधिपत्यामिव साधुबन्धुताम्. ह्यावरील श्लोकांमध्ये उपयुक्त अनेक छोटे छोटे शब्द विशदरूपात अनेक भावात देण्यात सक्षम आहेत. जसे सपत्नेन जितां न विव्यथे मनः न हि प्रियं प्रवक्तुमिच्छन्ति मृषा हितैषिणः समानमानान् सुहृदश्च बंधुभिः कृताधिपत्याम इव साधुबंधुताम. इन शब्दों के अंदर गंभीर अर्थ निहित है. भारवीच्या शब्दांच्या जाळात काही कठीण भाषेच्या परिवेशामध्ये त्यांची रचना जरी कठीण वाटली परंतु जेव्हा हा कठीणपणा दूर होऊन जातो तर त्यांच्या कवितेतून एक आगळा रस उत्पन्न होतो. त्यांच्या ह्याच वैशिष्ट्याला पाहून महाकाव्याचे प्रसिद्ध टीकाकार मल्लीनाथनी काही अशा प्रकारे आपला अभिप्राय व्यक्त केला आहे. नारिकेल फल सम्मितं वचो भारवे सपदि तद्विभज्यते स्वादयन्तु रसगर्भ निर्भरं सारमस्य रसिका यथेप्सितम्. अर्थात भारवींचे वचन नारळाप्रमाणे आहेत. बाहेरून कडक पण आतून ते तितकेच मृदू आणि मधुर आहेत. नारळाला तोडण्याच्या खूप आणि कठीण मेहनतीनंतरच त्याचा रस हातात येतो. तसंच भारवीच्या वचनांना समजण्यामध्ये पहिल्यांदा अवघाऊपणा जरूर जाणवतो परंतु पश्चात ह्यांच्या अर्थगौरवाची मृदुता आणि मधुरता रसिकाला निश्चित रूपाने आनंद देते. आपली आर्ष महाकाव्य, पुराण ग्रंथ हे सर्व साहित्य विदग्ध महाकाव्यांचे उपजीत आहेत. ह्या प्राचीन साहित्याने आपल्या रचनेसाठी कोणता विषय निवडला पाहिजे हे तर कवीच्या व्यक्तिमत्वावर आणि तत्कालीन सामाजिक स्थितीवर अवलंबून आहे. भारवी यांनी रचलेले किरातार्जुनीयम महाकाव्य निर्वासित आणि असहाय्य पांडव आपली पत्नी द्रौपदीचा सभेत मान्यवरांच्या समोर अपमान करणाऱ्या दुष्ट कौरवांच्या पारिपत्याचाच विचार करतात. महाकवी कालिदासांच्या कुमार संभवम मध्ये सुद्धा अन्यायी तारकासुराबरोबर युद्ध कसे केले जावे
हाच विचार इंद्रादी देवतांनी केला आहे. हे दोन्ही विषय समान असूनही दोन्हींची रचना वेगळी आहे. म्हणून काव्योद्गारात वेगळेपणा आणि भिन्न व्यक्तिमत्वाच्या दर्शनाने निर्माण होणारी रमणीयता पाहायला मिळते. महाकाव्यात कवी आपल्या व्यक्तिगत भावनांचे चित्रण करत नाही, तर तात्कालीन समाजाच्या भावनांशी एकरूप झालेल्या आपल्या भावना आणि विचारांचे चित्रण करतात. यात काही शंका नाही की साधारण 1500 वर्षापूर्वी भारवीद्वारे रचलेले किरातार्जुनीयम आजही संस्कृत साहित्यात एक अपवाद समजले गेले आहे. म्हणजे हे की ह्याची लेखनशैली आणि घटनांचा वृत्तांत एवढा प्रभावशाली आहे की वाचकांना यात नेहमी एक विचित्र आभासाचा अनुभव येतो. हे महाकाव्य धार्मिक आणि ऐतिहासिक परिप्रेक्ष्यात आपलं वेगळं उदाहरण सादर करण्यात सक्षम आहे.